हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीने. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इंडिकेटर ट्रेडिंग सेटअप बघणार आहे. हा इंडिकेटर बरेच जण म्हणतात की इंडिकेटर लॅगिंग असतं, मार्केटच्या मुवमेंट झाल्यानंतर ना इंडिकेटर सिग्नल देत आहे. पण आपण जर कुठल्याही इंडिकेटरमध्ये काही चेंजेस केले, स्वतःच्या रिसर्च अभ्यासानुसार जर सेटिंग चेंजेस करून आपण जर इंडिकेटरचा वापर व्यवस्थितपणे जर केला टेक्निकली किंवा ट्रेंडनुसार वगैरे, तर आपल्याला कुठलाही इंडिकेटर थोडंफार का होईना आपल्याला निदान 50 ते 60% तरी आपल्याला व्यवस्थितपणे बरोबर इंडिकेट करताय. पण बरेच जण काय करतात, ॲज इट इज जसं आहे तसं इंडिकेटर वापरतात आणि म्हणतात की इंडिकेटर लॅगिंग आहे. तर असा प्रकार नाही करायचा आहे. आज मी तुम्हाला अशाच एका इंडिकेटरबद्दल माहिती देणार आहे. याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे एक ट्रेडिंगचा सेटअप तुम्हाला मी आज सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपण इंट्राडेमध्ये जर ट्रेडिंग करत असेल तर जास्तीत जास्त पॉइंट्स घेण्याचे आपण यामध्ये प्रयत्न कसा करू शकतो याच्याबद्दलच माहिती देणार आहे. तर मित्रांनो, इंडिकेटरचं नाव, त्याचे सेक्टर्स सगळ्या डिटेलमध्ये आपण बघणार आहे. त्या अगोदर आपण व्हिडिओचा सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण स्ट्रॅटेजी बघूया की कशा प्रकारे आपल्याला बाय आणि सेल करायचं, म्हणजे पुट बाय करायचं किंवा कॉल बाय करायचं, हे कसं करायचं आहे तर ते आपण बघणार आहे. बँक निफ्टीचा चार्ट घेतलेला या ठिकाणी मी इथं, आणि टाइम फ्रेम आपल्याला 5 मिनिटाचा वापरायचा आहे. बाकी तुम्ही इतर टाइम फ्रेम ठेवून पण ह्याच्यावरती अनालिसिस करू शकताय, पण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हा सेटिंग व्यवस्थितपणे काम करेल. तर या ठिकाणी आपल्याला हे 3 जे लाईन्स दिसतात, आता मी थोडंसं चार्टला थोडंसं बारीक करतोय. एक ओव्हरऑल जर सांगायचं म्हणलं तुम्हाला, आता आपण जर हे बघतायच आपण, बरोबर का, आपण जे म्हणताय ना असं, म्हणजे वरती इथं आता एकदम आपण जे RSI वगैरे वापरतोय त्यामध्ये हे जे वरचं रेंज असतंय हे ओव्हरबॉट झोन असतंय, आणि इथं खाली जे असतंय ओव्हरसोल्ड, बरोबर का. म्हणजे जास्तीत जास्त बाईंग झालं तर इथं वरती ओव्हरबॉट, आणि जास्त मार्केट खाली पडलं आणि जास्तीत जास्त सेलिंग झालं तर ओव्हर सेल झोन, बरोबर का. हे ओव्हर सेल आणि ओव्हरबॉट झोनचं हे तर तुम्हाला क्रायटेरिया सांगितलं. तशाच प्रकारे हा मार्केटचं हे जे समोर तुम्हाला चार्टवरती 3 लाईन दिसतात, हे हिरव्या लाईनच्या वरती मार्केट आलं ओव्हरबॉट झोन, जसं की इथं बघू शकता. ह्याच्यानंतर खाली गेलंय, इथं वरती आलं, ह्याच्यानंतर पुन्हा खाली गेलंय, इथं वरती आलं, ह्याच्यानंतर पुन्हा इथं खाली गेलंय, पुन्हा ओव्हरबॉट झोन, पुन्हा मार्केट इथं खाली गेलेलं आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही, मार्केटच्या 3 लाईनच्या खाली आलं ओव्हर सेल झोन, त्यानंतर पुन्हा वरती गेलंय आणि वरती इथपर्यंत आलं, इथून ओव्हरबॉट झोन झालं, पुन्हा इथं खाली इथपर्यंत आलं, इथून ओव्हर सेल झोन, पुन्हा मार्केट या लेवलला आलेलं आहे. तरी आपण ओव्हरबॉट आणि ओव्हर सोल्ड झोन हे तर आपण बघितलेलं आहे. ह्या इंडिकेटर मधलाच हा एक प्रकारचा सेटिंग आहे. याच्यामध्ये आपल्याला कॉल आणि पुट, आता अजून एक हे बघायचं आहे. 3 प्रकारचे आपल्याला या ठिकाणी सिग्नल दाखवतं. या ठिकाणी आपण बघू शकताय. आता बघा, एक पहिलं सिग्नल, दुसरं आणि हे तिसरं, 3 सिग्नल दाखवतात. 3 सिग्नल दाखवल्यानंतर ना या लाल कलर म्हणजे ओव्हरसोल्ड, जिथं जास्तीत जास्त सेलिंग झालेलं असतं, मार्केट ज्यावेळेस खाली येत आहे, खाली आल्यानंतर ना ज्या वेळेस या लाईनच्या वरती जाईल कॅन्डल, तर तिथं आपल्याला जर सपोज करूया आपण काय करणार आहे, या ठिकाणी आपली एंट्री इथं असणार. आता इथं मार्केट बघा, हे पॉईंट दिसतं तुम्हाला, वरून खाली आलं ओव्हरसोल्ड झोन, इथून वरती गेलं, मग इथे क्लोजिंग केलं, मग आपण काय करणार, इथं चेक पॉईंट वरती एंट्री करणार, बरोबर का. खाली एसएल कुठं लावायचं आहे, या ठिकाणी बघू शकता. लास्ट स्विंग जिथं आहे, लास्ट स्विंग जिथं आहे तिथं आपण एसएल लावू शकतोय आणि थोडंसं बफरिंग करून लावायचं आहे. तर स्टॉप लॉस तुमच्या समोर जे दिसतंय तुम्हाला, तर या ठिकाणी स्टॉप लॉस तुम्ही बघत असेल 47 पॉईंट, आणि 47 पॉईंट मी फक्त बँक निफ्टीमध्ये सांगतोय. म्हणजे बँक निफ्टीमध्ये तर शक्यतो मोठाच एसएल या ठिकाणी आपल्याला ठेवावा लागतो, कारण त्याचे मुवमेंट हे मोठे असतात. तर त्यामुळे आपण इथं थोडंसं बफरिंग करून थोडंसं लास्ट स्विंग जिथं आहे त्याच्या थोडंसं खाली लावायचं आहे. आणि वरती आपण टार्गेट बघू शकतो. पहिला जे मधलं काळा लाईन आहे, काळ्या लाईन पर्यंत पहिलं टार्गेट, आणि हे वरचं हिरवा लाईन पर्यंत आपलं दुसरं टार्गेट बघितलं इथं. आणि इथं रिस्क रिवॉर्ड रेशो जर आपण बघितलं या ठिकाणी, तर आपण इथं बघू शकतोय रिस्क रिवॉर्ड रेशो या ठिकाणी दिसतं तुम्हाला 1:2.29, म्हणजे जवळपास 2.25 पटीने या ठिकाणी आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला भेटतंय. बघू शकता इथं
तर अशा प्रकारचं आपण यामध्ये काय करू शकतोय, कॉल बाय करू शकतोय. हे झालं ओव्हर सोल्ड झोन. आता मार्केट ज्या वेळेस ह्या हिरव्या लाईनच्या वरती जात आहे ओव्हरबॉट झोन, त्यावेळेस 3 लाईन आपल्याला 3 पॉईंट आपल्याला देतात सिग्नल. एक पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. 3 सिग्नल दिलं. 3 सिग्नल दिल्यानंतर ना हिरव्या लाईनच्या खाली गेलं तर त्यानंतर ना आपली एंट्री कुठं असणार आहे या ठिकाणी, तर आपली एंट्री बघू शकता. मार्केट ओव्हरबॉट झोन झालं, वरती गेलं, हिरवं क्लोज केलं. त्यानंतर लाल कलरचं कॅन्डल पुन्हा खाली आलं, हिरव्याच्या खाली क्लोज केलेलं नाही. मग त्यानंतर दुसरं लाल कलर बनवलं, या ठिकाणी खाली क्लोज केलंय. हिरव्याच्या खाली क्लोज केलं. आपण इथं काय करणार, एंट्री करणार. आणि लास्ट स्विंग कुठं आहे, तर या ठिकाणी आपण काय करणार, इथं लास्ट स्विंग जवळ आपण किंवा कॅन्डल नुसार आपण काय करणार, तिथं एक SL लावणार. आणि खाली पहिलं जे काळा कलरचं लाईन आहे तिथं बघू शकता, लाईन तुम्ही 74 पॉईंटचा आहे, बरोबर. आणि त्याच्याच खाली दुसरं लाईन लाल कलर पर्यंत बघू शकता तुम्ही. तर थोडस लहान करू मी. आता बघा, दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी. तर 60 पॉईंटचा SL, जे लास्ट स्विंग किंवा लास्ट कॅन्डल जे आहे त्याच्या हायवरती SL, तर 60 पॉईंटचा SL आणि टार्गेट जे बघू शकता 132 पॉईंटचा. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2.21, म्हणजे इथं पण 2.25 पटीने आहे. जर आपण ह्याला हे केलं दुसऱ्याच लाईन पर्यंत, जे मधलं मिडल लाईन आहे काळा लाईन, तिथपर्यंत 86 ते 87 पॉईंट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:1.43, म्हणजे जवळपास 1.5 पटीने या ठिकाणी पण मुवमेंट आहे. आणि खालच्या लाईन पर्यंत जर आपण काळापर्यंत बघितलं, जे की आपण इथं जर बघितलं मार्केटमध्ये या लेवलला इथं आणून टच झालेला आहे, लाल लेवलला इथं लाल कलरच्या लाईनला टच झालंय. इथं जर आपण एंट्री एक्झिट केलं तर 150 पॉईंटचा मुवमेंट या ठिकाणी तुम्ही सरासरी बघू शकताय, बरोबर आहे का. या ठिकाणी टार्गेट बघू शकता, हे टार्गेट आहे आणि वरती SL 60 पॉईंटचा. तर अशा प्रकारचा एकदम जबरदस्त हा इंडिकेटर आहे. तुम्ही पण ह्याचा वापर करण्या अगोदर ह्याचा शक्यतो तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता इथं बघा, आपण बरेचसे पॉईंट आपण इथं काय करणार आहे, ओव्हरऑल तुम्हाला सरासरी दाखवणार आहे की किती वेळा आपल्याला हे इंडिकेटरचा ट्रेडिंग सेटअप काम करतोय. आता आपण फास्ट बघूया आपण थोडस. आता बघा, इथं हे पॉइंट हे लाल कलरच्या खाली आलं, इथं वरती गेलं, लाल कलरच्या वरती ओव्हरसोल्ड झाल्यानंतर इथून पॉइंट वर, इथून पॉइंट ते इथपर्यंत फक्त तिसऱ्या लाईन पर्यंत धरूया आपण. हे पॉइंट जे दिसतंय निळा पॉइंट तुम्हाला, तर तिसऱ्या लाईन पर्यंत 116 पॉइंट, 114-15 पॉइंट हे टार्गेट. त्यानंतर ना इथं जर आपण बघितलं ओव्हरबॉट झोन वरून खाली आला, या ठिकाणी इथं जर क्लोज केलं, बघितलंय वरती SL इथपर्यंतच असणार लास्ट स्विंग, जे की 45 ते 50 पॉईंट असणार. आणि खाली टार्गेट इथपर्यंत जवळपास 100 पॉईंटचा जे लाल लाईन पर्यंत आहे तिथपर्यंत टार्गेट, बरोबर. त्यानंतर ना तिथून पुन्हा अजून हे आता इकडं साईडला ठेवतो थोडस. अजून तिथून जर बघितलं आपण पुन्हा त्याच पॉइंट नंतर ना इथूनच पुन्हा एंट्री केलं, पुन्हा इथपर्यंत वरती गेलंय, इथपर्यंत वरती गेलंय 105 पॉईंट. पुन्हा जर आपण तिथूनच बघितलं, हे इथं ओव्हरसोल्ड झोन, इथं खाली हिरव्याच्या खाली क्लोज केलेलं आहे, बरोबर. तिथून पुन्हा खाली इथपर्यंत आलेलं आहे, जवळपास 200 पॉईंटचा मुवमेंट. तर असं बऱ्याच प्रकारे आपण याच्यामध्ये ट्रेडिंगचे सेटअप आपण बघितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल, पण तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यावरती अभ्यास मात्र नक्कीच करायचा आहे. जसं की मी थंबनेलच्या नंतर तुम्हाला दाखवलेलं आहे, इन्स्ट्रक्शन आपण जे हे दिलेलं आहे डिस्क्लेमर, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता जाऊया आपण इंडिकेटर सेक्शनकडे. इंडिकेटर सेक्शन मध्ये आपण जाणार आहोत. तर इथं 2 इंडिकेटर तुमच्या समोर दिसतात. तर दोन्ही इंडिकेटर या ठिकाणी आपण बघू शकतोय. स्पेलिंग मात्र चुकीचं करायचं नाही. पहिला TMA सेंटर्ड बँड्स इंडिकेटर ब्रायोलेटर, हे जे समोर लिहिलेलं आहे नाव, हे पण बघणं गरजेचं आहे, ब्रायोलेटर. त्यानंतर ना 2 मुव्हिंग ॲव्हरेज विथ झोन म्हणून आहे, विथ झोन. आता झोन अशा प्रकारे इथे लिहिलेलं, बरं का, ते इथं दिसत नाहीये. आणि त्यासमोर आर्चेस्ट्रो अशा प्रकारे लिहिलेलं आहे. तर हे 2 इंडिकेटर घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला शक्यतो एकच वापरलं तरी ह्याच्यामध्ये
चालते, जे की TMA दिलेलं आहे. जे तुमच्या समोर जे दुसरं आलेलं आहे आता इथं बघा, हे जे दुसरं 2 मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते फक्त आपल्याला एक प्रकारचं ट्रेंड बघण्यासाठी लागतोय. जर ट्रेंड तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेज कुठलंही लावलं तर तुम्हाला ट्रेंड कळेलच. शक्यतो तर तुमची मर्जी आहे लावायचं की नाही लावायचं. फक्त मी TMA लावल्यानं तुम्हाला दाखवणार आहे. तर TMAच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये इनपुटमध्ये यायचं आहे. इथं सर्वात आधी सेंटर्ड TMA हाफ पिरियड जे तुमच्या समोर दिसतंय, इथं काहीतरी वेगळं असू शकतं. इथं अमाऊंट आकडा तर तिथं आपल्याला जवळपास 12 वगैरे काहीतरी असं असू शकतंय. तर इथं मी 30 ठेवलेलं आहे. बरोबर, त्याच्याच खाली यायचंय. जसं आहे तसंच ठेवायचं सगळं. फक्त इथं एक 2 असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, 1 ठेवायचं. आता इथं थोडंच दाखवतो. इथं ॲव्हरेज ट्रू रेंज मल्टिप्लायर जे दिसतंय तुम्हाला ते 1.2 ठेवायचं आहे तुम्हाला. त्या ठिकाणी 2 असणार आहे तर तिथं 2 काढून 1.2 ॲव्हरेज. आणि इथं व्हिडिओमध्ये तुम्ही पॉज करून बघू शकता. जसं जसं जे सेटिंग ठेवलं आहे तशाच प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं असेल तर तुम्हाला ते बदलून अशाच प्रकारे ठेवायचं आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करून बघू शकताय. हे झालं एवढं. इनपुटमध्ये स्टाईलमध्ये यायचं आहे. TMA अप हिरवं, TMA मिड काळा ठेवलेला आहे. तुमच्या मर्जीनं ठेवू शकता तिन्ही लाईन, तसं काही कुठलं कंडिशन नाही आहे. TMA डाऊन लाल ठेवलेला आहे. अप मिडल डाऊन. पॅन लेबल चालू ठेवलेला आहे, लाईनला बंद केलेला आहे. बाकी सगळं सेटिंग इथं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघून व्हिडिओ पॉज करून अशा प्रकारचं सेटिंग करू शकताय. बस मित्रांनो, एवढंच हा इंडिकेटरचा ट्रेडिंगचा सेटिंग होता. तर यानुसार तुम्ही नक्कीच याच्यावरती अभ्यास करून पुढील येणारे व्हिडिओ पण जर तुम्हाला बघायचे असतील अशाच प्रकारचे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसाल तर, आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा ज्याच्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओतून काहीतरी शिकचाल अशी अपेक्षा करून भेटतो मी तुम्हाला पुढच्या एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओ घेऊन, खास तुमच्यासाठीच मित्रांनो. तर चला मग आता, नमस्कार.